आपण पुन्हा एकदा एक पुंडा गावातीलच अकोट तालुक्यातील पुंडा हे गाव आहे. रणधीर सावरकर यांचा मतदारसंघ येतो आणि एक इथले सदन शेतकरी आहेत. त्यांनी रामा फर्टिलायझर या कंपनीचे DAP खत व 10-26-26 हे दोन्ही खतं त्यांनी अकोट ऋषाली कृषी केंद्र या कृषी केंद्रावरून आणले होते आणि शेतात पूर्ण खत दिल्यानंतरही आज खत दिल्यानंतरही 15 दिवस झालेले आहेत, तरीही त्यांना कोणत्याही प्रकारचा रिझल्ट दिसला नाही. आणि ह्या बातम्या वाचल्या त्यांनी. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया ते ऐकत आहेत. याच गावातील कमीत कमी 30-40 लोकांच्या तक्रारी आहेत. खतंसुद्धा त्यांची अजून घरात बाकी आहेत. तर या अनुभवातून आज ते आपल्याकडे बोलण्यासाठी आलेले आहेत. त्यांनीसुद्धा 33,750 रुपये खर्चून एवढ्या 30 बॅगा 40 बॅगा त्यांनी टाकलेल्या आहेत. तर कोणत्याही प्रकारचा रिझल्ट नसल्यामुळे आज ते हताश झालेले आहेत शेतकरी आणि त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये याकरिता शासनाने तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी. आपण बघूया. आपलं नाव दादा? दादाराव सपकाळ. दादाराव सपकाळ आपल्यासोबत आहेत. तुम्हाला केव्हा लक्षात आलं? ते पेरणीसोबत मी खत टाकलं. एका शेतात मी हे रामा फर्टिलायझर टाकलं आणि दुसऱ्या बाजूला मी RCFचं खत टाकलं. तर त्या शेतात एवढा फरक माहीत पडला की ते रामा फर्टिलायझरचं शेत एकदम खाली बसून राहिलं असं, आणि जे RCFचं खत मी टाकलं ते असं भरभराटीला आहे थोडंफार. त्याच्यानं असं वाटलं की आपल्या खतात काहीतरी फसवणूक झाली. तर त्याकरता मी ते ऋषाली केंद्रावर गेलो. तर त्यांना मी सांगितलं की बा असं असं माझ्या शेतात दिसून आलं मला. तर ते म्हणत बा ते आता आमची असं प्रोसिजर चालू आहे, तर ते काय तोडगा निघतं त्याच्यावर पाहू. पण आमचं तर आज नुकसान झालं ना. आज आम्हाला तर शेती मोडायचा प्रसंग येऊन आला ना, आणि त्यात पाऊस असा असल्याच्यानं आम्हाला त्यात काही करता नाही येऊन राहिलं दुसरं. तर ते पेरणीसोबतच खत दिल्याच्यानं दुसरं खत न दिल्याच्यानं ते ओळखून येऊन राहिलं की बा इकडे हा फरक रामा फर्टिलायझरचा आहे हा. एकदम बरोबर आहे. शेतकऱ्याचा वेळ निघून गेल्यानंतर शेतकऱ्याला कोणतेही पर्याय उरत नाही आणि आज रोजी त्यांना हा खताचा रिझल्ट न मिळाल्यामुळे आज त्यांना शेती मोडण्याची किंवा शेती पीक संपवण्याचं ट्रॅक्टर नांगरणी करण्याची त्यांच्यावर परिस्थिती आलेली आहे. आणि दुसऱ्या पीक पेरण्यासाठी आता खत घेण्यासाठी म्हणा किंवा हा जो खताचा विषय हा इतका खूप मोठा झालेला आहे, कारण या खतामुळे त्यांची जे शेती आहे 30 एकर शेती आहे त्यांची, पूर्ण 30 एकराचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे आज 10 ते 15 लाख रुपयाचं त्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे फक्त एका या शेत खतामुळे. या 30,000च्या फायद्यासाठी कंपनीने, या 30,000च्या फायद्यासाठी कृषी केंद्रवाल्यांना, डीलरनी या 30-40 हजार रुपयाच्या फायद्यासाठी या शेतकऱ्याचा 10 ते 15 लाखाचं नुकसान केलेलं आहे. याची भरपाई कोण देणार? हा मोठा या गावकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित होत आहे. धन्यवाद.